श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस तुझ्या विजयासाठी लिहून ठेवलेला आहे. सगळी अडथळ्यांची दारं उघडतील. जिथे काम थांबलेलं होतं तिथंच आता गती मिळेल. कारण ही वेळ आहे यशाच्या आवाजाची. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस तुझ्या आयुष्यात एक नवीन उजाड घेऊन आला आहे. फार दिवसांपासून तुझ्या मनात एक प्रश्न होता, माझं काम कधी पूर्ण होईल, मी कधी सुखी होईन, हे संकट कधी टळेल. आणि आज स्वामी म्हणतात, आज तुझ्या विजयाची तारीख ठरली आहे. हो, अगदी आजच. कारण आजपासून तुझं नशीब बदलणार आहे. ज्या कामांसाठी तू खूप मेहनत घेतली, ज्या स्वप्नांसाठी तू रात्रंदिवस झटला, ती स्वप्न आज साकार व्हायची तयारी करत आहेत. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे अडकलेली कामं पूर्ण होणार आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की किती झटलं तरी का काही घडत नाही, पण स्वामी म्हणतात, तू फक्त मनापासून श्रद्धा ठेव. प्रत्येक क्षणाला मी तुझ्या सोबत आहे. अडथळे आले तर मी ढाल होईन, वाट हरवली तर मी दिशा दाखवीन, आणि जे अडकून बसले ते पूर्ण करण्यासाठी माझी कृपा पुरेशी आहे. आज तू थोडं थांब, डोळे बंद कर आणि मनाने स्वामी समर्थांना हाक मार. मन, स्वामी मी थकलोय पण हार मानणार नाही, तुझ्यावर विश्वास ठेवून चालतोय. आणि पहा, ज्या क्षणाला तू समर्पण करशील त्या क्षणाला चमत्कार घडेल. स्वामी म्हणतात, तुझं नशीब पुन्हा फुलणार आहे. जी कामं अनेक वेळा अपूर्ण राहिली, जी फाईल्स परत परत मागे जात होत्या, जी संधी जवळ येऊनही हातातून निसटत होती, आज तीच कामं एका फोनवर, एका निर्णयावर, एका आशीर्वादावर पूर्ण होणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींवर विश्वास ठेव. संकट आली म्हणून घाबरू नको, अडथळे आले म्हणून थांबू नको. कारण प्रत्येक अंधाराच्या शेवटी प्रकाश असतो आणि प्रत्येक तुटलेल्या आशेच्या शेवटी स्वामींचं आश्वासन असतं, मी आहे, काळजी करू नको. तुझी वेळ वाट पाहिली आहेस, ती वेळ आता आली आहे आणि ही वेळ तुझ्यासाठी विजय घेऊन आली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात होईल आणि ही सुरुवात अशी असेल की मागच्या सगळ्या वेदना विसराव्या लागतील. स्वामींच्या कृपेने तुझं घर पुन्हा आनंदाने भरून जाईल. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं त्यांना आज स्वतःची नजर खाली करावी लागेल. कारण स्वामींचा भक्त कधी हरत नाही. तू फक्त आपलं मन निर्मळ ठेव, कुणाचं वाईट करू नको आणि कुणाचं वाईट चिंतनही करू नको. कारण स्वामी समर्थ नेहमी सत्याच्या पाठीशी उभे राहतात आणि जे मनाने शुद्ध असतात त्यांच्यासाठी तर स्वामींची कृपा माप असते. आज तुझा दिवस आहे, आज तुझ्या विजयाचा दिवस आहे. आज तुझ्या अडकलेल्या नशिबाला दिशा मिळणार आहे आणि आज तुझ्या हातून असं काही घडणार आहे की तुला स्वतःचं आश्चर्य वाटेल. हे कसं घडलं? हे काही साधं सरळ नाही, हे चमत्कार आहे, स्वामी समर्थांचा चमत्कार. स्वामी म्हणतात, माझं नाव घे आणि मनामध्ये भीती नको, मी आहे तुझ्यासोबत. प्रत्येक पावलावर जे काही अडकले ते मी सोडवीन. आज विजय तुझा आहे, कारण आज आशीर्वाद माझा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू आतापर्यंत जे काही सहन केलंस त्याचं फळ तुला आता मिळणार आहे. तुझं रडणं, तुझं थांबणं, तुझी तडफड हे सारं मी पाहिलंय. म्हणून आज मी स्वतः तुझं नशीब बदलायला आलं. कोणीतरी तुझ्यावर अन्याय केला असेल, कोणीतरी तुला डाववलं असेल, तुझ्या मेहनतीची किंमत न दिली गेली असेल, पण आता काळ बदलतोय. आता तुझ्या वाटेला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत माझा आशीर्वाद असणार आहे. स्वप्न पाहणं सोपं असतं, पण त्यासाठी रात्रंदिवस जगणं खूप कठीण असतं. तू हे सगळं केले, म्हणूनच आता जग तुला थांबवू शकणार नाही. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जिथे तू थांबतोस तिथे मी चालायला सुरुवात करतो. आजपासून तुझ्या प्रत्येक प्रयत्नामध्ये माझी साथ असणार आहे.
तुझं प्रत्येक एक पाऊल यशाच्या दिशेने जाणार आहे. तुझं नाव उजळणार आहे, कारण आता तुझं नशीब जागं झाले. स्वामींची कृपा म्हणजे केवळ चमत्कार नव्हे, ती आहे एक प्रेरणा, एक नवा विश्वास. तुझं आयुष्य जेव्हा अंधारात होतं तेव्हा एक दीप ठेवला होता, तुला वाट सापडावी म्हणून. आज ती वाट दिसायला लागली आहे. आज तुझ्या पावलांखाली यशाच्या घंटा वाजायला लागल्या आहेत. फक्त चालत राहा, पाठीवर माझा हात आहे. स्वामी समर्थ म्हणतात, एक क्षणही तू खचून जाऊ नको, कारण मी तुझ्या सोबत आहे. हेच खरं तुझं बळ आहे. आजवर तुला जे हवं होतं ते आता तुला मिळणार आहे. ते कधी कसे येईल हे माहीत नाही, पण येणार, नक्की येणार. कारण आज आकाशात तुझं नशीब लिहिलं गेलंय. हा दिवस विजयाचा आहे. जे काही तुझ्या हातून गेलं त्याचा शोक नको करू. जे येणार आहे त्यामध्ये इतकं सौंदर्य आहे की तू विसरून जाशील जुन्या वेदना. तुझ्या घरात हसू येईल, तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलेल, तुझं आयुष्य नव्याने उगम पावेल. पैसा, प्रतिष्ठा, शांती, प्रेम हे सर्व तुझ्या पायाशी येईल. कारण आता तू केवळ सामान्य माणूस नाहीस, तू आहेस स्वामी समर्थांचा भक्त. आणि स्वामींचा भक्त कधीच हरत नाही. त्याला अडथळे वाटतील, दगड आटतात, जे त्यांचं पाऊल उंचावतात. तुझा आजचा दिवस तुला एक मोठी गोड बातमी देणार आहे. शक्य आहे एखादा फोन येईल, एखादी मेल येईल, कोणी अचानक तुझं अडकलेलं काम करून देईल, किंवा तुझ्या नशिबात एखादी अनपेक्षित संधी येईल. हे सगळं अचानक घडेल आणि त्यामागे फक्त एकच हात असेल, स्वामी समर्थांचा हात. आज ज्या लोकांनी तुला दुर्लक्ष केलं, तुझ्या स्वप्नांवर असले, तुला कमी लेखलं, तेच लोक उद्या तुझ्या यशाच्या कहाण्या ऐकणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तू बोलू नकोस, तुझे यशच बोलू दे. तुझ्या जीवनातील संपूर्ण वळण बदलणार आहे. आजवर जे तुला त्रास देत होते तेच आता तुला मार्ग दाखवणार आहे. ज्या अडचणींनी तुला थांबवलं ते आता तुला उंच नेणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तुला जे हवं आहे त्याचा निर्णय मी घेतला आहे. आता फक्त तू मनात श्रद्धा ठेव. कधी वाटतं काहीच हातात नाही, सगळं सुटलंय, पण स्वामी सांगतात, जेव्हा सर्व काही सुटतं तेव्हा मी हात पकडतो. म्हणून आजचा हा क्षण अगदी खास आहे. हा क्षण आहे आपल्या नशिबाच्या बदलाचा. हा क्षण आहे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या नशिबाला मी नव्याने लिहिलंय. या वाटेवर तू चालत होतास ती वाट आज फुलांनी सजलेली आहे. ते फूल कोणती, तर आशेची, श्रद्धेची आणि विश्वासाची. तू हा प्रवास थांबवू नकोस. तू चालत राहा, कारण तू जिथे पोहोचायला पाहिजे तिथे तुझी तयारी आधीच झाली आहे. तिथे तुला थांबलेले यश दिसेल आणि तुला म्हणेल, मी तुझी वाट पाहत होतो. स्वामी म्हणतात, जग तुझ्यावर विश्वास ठेवो न ठेवो, मी तुला ओळखतो. तुझ्या मनातील प्रत्येक भावना मला समजते. तू एखाद्या शांत रात्री स्वामींच्या फोटोसमोर बसून डोळ्यातून अश्रू काढलेस ना, ते अश्रू व्यर्थ गेले नाहीत. स्वामींनी ते पाहिले आणि म्हणूनच आजचा दिवस तुझ्या पुनर्जन्मासारखा आहे. आज तुला हवं असलेलं समाधान, हवी असलेली शांतता, हवं असलेलं यश, सगळं काही तुझ्या दिशेने येते. फक्त थोडंसं धीर ठेव, मनावर विश्वास ठेव आणि स्वामींच्या नावाचा जप करत राहा. कारण स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस तुझ्या विजयाची साक्ष देणार आहे. स्वामी म्हणतात, तुझी परीक्षा संपली आहे, आता तुझ्या यशाचा अध्याय सुरू होणार आहे. तू किती वेळा स्वतःला दोष दिलास ना, मी चुकीचं केलं का, माझा निर्णय चुकला का, पण आज स्वामी सांगतात, नाही, तू योग्य होतास, फक्त वेळ योग्य नव्हती. आता ती वेळ आली आहे. स्वामींच्या दृष्टीने तुझं योग्य कर्म आणि वेळ आता जुळून आली आहे. आणि म्हणूनच आजचा दिवस तुला नवा मूळ, नवा उंचाव आणि नवा विजय देणार आहे. स्वप्न पाहणं सोपं आहे, पण ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक रात्री स्वतःच्या मनाशी झगडावं लागतं. कधी डोळ्यात अश्रू, कधी मनात काळजी, कधी लोकांच्या शब्दांनी टोचणं, पण तरीही तू चालत राहिलास. हेच तुझं बळ आहे आणि हे स्वामींना भावलं. स्वामी म्हणतात, मी त्या प्रत्येक अश्रूत असतो जो श्रद्धेने वाहतो. मी त्या प्रत्येक प्रयत्नात असतो जो मनापासून होतो. आजपासून तुला कोणीही निर्णय घ्यायचा असेल तर मनात फक्त इतकं आठव, स्वामी माझ्या सोबत आहे. तुझी दिशा चुकणार नाही, तुझं नशीब अडणार नाही आणि तुझं आयुष्य पुन्हा विस्कळीत होणार नाही. स्वामींची कृपा म्हणजे जीवनात स्थिरता, समाधान आणि सततची प्रगती. तू फक्त डगमगू नको. जोपर्यंत श्रद्धा आहे तोपर्यंत स्वामींची शक्ती तुझ्या प्रत्येक पावलात आहे. कधी कधी लोक म्हणतात, माझं काही होणार नाही,
पण स्वामी समर्थ म्हणतात, तू जर माझ्यावर श्रद्धा ठेवलीस तर मी अशक्य शक्य करेन. हे वाक्य नुसतं म्हणू नकोस, ते जग, त्यावर विश्वास ठेव. हे श्रद्धेचे वाक्य तुझ्या आत खोल रुजव, कारण जेव्हा तू मनापासून मान्य करशील की हो, स्वामी आहेत माझ्यासोबत, तेव्हा जगत तुझ्या समोर वाकेल. तुझ्या जीवनातील अंधार, तुझ्या मनातील निराशा आणि तुझ्या नशिबातील अडथळे हे सगळं आज संपतंय. तुझं जीवन आज स्वामींच्या आशीर्वादाने उजळणार आहे. तू अजून काही बोलायच्या आधी स्वामी तुझ्या हृदयात उतरले आहे. आज फक्त त्या शक्तीवर विश्वास ठेव, कारण स्वामी समर्थ म्हणतात आजचा दिवस तुझ्या आयुष्यात अमूल्य ठरणार आहे. स्वामी म्हणतात तुझ्या प्रत्येक अश्रूमागे एक कारण आहे आणि त्या अश्रूंना पुसण्यासाठी मी स्वतः चालत आलो. किती वेळा तू एकटे वाटल्यास, किती वेळा वाटलं की माझं कोण आहे, पण तुला माहीत नव्हतं प्रत्येक क्षणाला एक दैवी शक्ती तुझ्या भोवती होती, तुला सांभाळ होती, आधार देत होती. ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थांची. आज तू हे ऐकत आहेस तेव्हा हे काही योगायोगाने घडत नाहीये. हे स्वामींनीच तुला इथे आणलं आहे, हे ऐकण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी की आता तुझं दुःख संपणार आहे. आजचा दिवस तुला फक्त चांगली बातमीच देणार आहे, तर ती बातमी तुझ्या संपूर्ण जीवनाचं रूपांतर करणार आहे. फक्त तू आता स्वतःला लहान समजू नको, कारण स्वामींची कृपा ज्याच्या पाठीशी असते त्यांचं नशीब कधीही रिकामं राहत नाही. जी स्वप्न तू पोटतिकडीने जपलीस, ती स्वप्न इतरांना हास्यास्पद वाटली, पण तरीही तू ती सोडली नाहीस. आता ती स्वप्न प्रत्यक्षात उतरायला लागलीत, कारण स्वामी समर्थ म्हणतात तुझं प्रत्येक स्वप्न माझ्या नजरेखालून गेलं आहे. आता माझा आशीर्वाद त्या स्वप्नांना वास्तव बनवेल. तेव्हाच तर चमत्कार घडतो, तेव्हा मानव अपूर्ण करतो आणि देव पूर्णत्व देतो. तू जसा आहेस तसा स्वामींना आवडतोस. तुला काही सिद्ध करायची गरज नाही. तुझं मन शुद्ध असेल तर तेच तुझं बळ असतं. स्वामी म्हणतात माझ्यासमोर तू फक्त खरं राहा, बाकी मी सर्व घडवीन. आजचा दिवस त्या विश्वासाचं उदाहरण आहे. आज तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो स्वामींच्या आशीर्वादासोबत घे आणि पहा तुझं नशीब तुला कसं मिठीत घेतंय. स्वामी म्हणतात स्वामी समर्थ तुला विसरले नाहीत. ते नेहमी तुझ्या मनाच्या हालचाली ऐकतात. तू शब्दात व्यक्त व्हायच्या आधीच ते तुझ्या भावना समजून घेतात. आज जे घडणार आहे ते तुला थांबवू शकणार नाही. ते तुला थांबवायचं नसतं, कारण ते तुझ्या जीवनाचं सुवर्ण क्षण नाही. तुला वाटतं तू एकटाच लढतोस, पण प्रत्येक लढाईत मी तुझ्या पाठीशी उभा आहे. कधी तू लोकांपासून फसवला गेला असेल, कधी विश्वासघात झाला असेल, कधी कोणीतरी तुझ्या पाठीवरून वार केला असेल, पण आज हे सगळं मागे टाकायचं आहे, कारण जे पुढे येते ते इतकं सुंदर आहे की मागचं सगळं विसरून जाशील. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि नवा आरंभ. कधी वाटतं माझ्यात काहीच उरलेलं नाही, सगळं संपलंय, पण स्वामी समर्थ म्हणतात तुला संपवायला जग कितीही प्रयत्न करो आणि तुला उभं ठेवण्यासाठी पुरेसं आहे. हे शब्द पोकळ नाहीत, हे अनुभवले जातात जेव्हा मनात फक्त एक गोष्ट असते, श्रद्धा. कारण श्रद्धा हीच ती शक्ती आहे जी माणसाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडवायला लावते. स्वामी म्हणतात फार दिवस शांत राहून मी आता उठलोय, तुझ्यासाठी मी आघाडीवर आलोय. ही वेळ आहे तुझ्यासाठी. जे तुला नाकारलं गेलं ते आता स्वीकारलं जाणार आहे. तुझं अपयश हे तुझं ओळख नव्हे, तर तुझा संघर्ष हे तुझं खऱ्या विजयाचं कारण आहे आणि या विजयामागे स्वामी समर्थांचा हात आहे. आज तू जेव्हा आरशात स्वतःकडे पाहशील तेव्हा तू पूर्वीसारखा थकलेला माणूस नसेल, तर स्वामींच्या आशीर्वादाने उजळलेलं तेजस्वी व्यक्तिमत्व दिसेल. स्वतःवरचा विश्वास पुन्हा निर्माण होईल. नवीन संधी, नवीन दिशा, नवीन विचार हे सगळं तुझ्या आयुष्यात एका मागोमाग एक यायला सुरुवात होईल. कारण जेव्हा देव पाठीशी असतो तेव्हा काहीच अशक्य नसतं आणि स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत, ते तुझं कुटुंब आहेत. तुम्ही तुझं दुःख संपवतोय, पण त्याहीपेक्षा मोठं मी तुला आनंद देतोय. हा आनंद तुझ्या अंतःकरणातून फुटेल, जो तुला शांत, समृद्ध आणि समाधानी ठेवेल. तुझं घर भरून जाईल हसऱ्या चेहऱ्यांनी, समाधानाने आणि शांततेने. जिथं संकट होतं तिथं आता सुख नांदेल, जिथं अडथळा होता तिथं आता संधी उगम पावेल आणि जिथे तू कधी हरलास तिथं आता तुझं विजय तिलक होईल. तुझ्या आयुष्यात जो चमत्कार घडणार आहे तो इतका मोठा असेल की तुला स्वतःला विश्वास बसणार नाही.
हा चमत्कार केवळ बाह्यच्या जगात दिसणार नाही, तर तो तुझ्या मनात, तुझ्या विचारात, तुझ्या निर्णयामध्ये होतो. जिथं तू मागे वळून पाहतोस आणि म्हणतोस, आज मी जिथं उभा आहे तिथं मला आणणारा एकच हात होता. स्वामी समर्थांचा आजपासून तुझं बोलणं बदलेल, तुझी दाल बदलेल, तुझी चाल बदलेल, तुझी दृष्टी बदलेल. कारण आता तुझा आत्मा स्वामींच्या कृपेने स्पर्शलेला आहे. कधी वाटतं मी काय केलं की मला की कृपा मिळते, तर त्याचं उत्तर हे स्वामी देतात. तू फक्त मनाने माझा होता तेच पुरेसं आहे. स्वामी कोणाकडून मोठी पूजा, यज्ञ, उपासना मागत नाही. ते मागतात फक्त एक गोष्ट, शुद्ध मन. जेव्हा मनात अहंकार नसतो, द्वेष नसतो, तेव्हा त्याच्या मनात स्वामींना जागा मिळते. आणि जिथे स्वामी येतात तिथे नशीब बदलायला वेळ लागत नाही. आजपासून एक छोटा पण पक्का संकल्प कर. दररोज फक्त 2 मिनिटं शांतपणे डोळे बंद कर आणि म्हण, स्वामी समर्थ तू आहेस, मी आहे, बाकी सगळं तुझ्यावर सोडलं. हे शब्द तुझे संरक्षण बनतील. हे शब्द तुला बळ देतील. हे शब्द संकटाचं रूपांतर संधीमध्ये करतील. कारण भक्ती ही शक्ती आहे, की अशक्य गोष्टी शक्य करते आणि अशक्त मनाला सामर्थ्य देते. जीवनात वळण नेतात, पण मी तुझी दिशा ठरवतो. तुझ्या वाटेवर काठी असतील, लोकांनी नावे ठेवली असतील, अडथळे आले असतील, पण आता त्या वाटेवर स्वामी स्वतः चालू लागले आहेत. तुझ्या पावलांखाली आता काटे नाही, तर कृपेची फुलं आहेत. त्यामुळे पुढे जा, मनात श्रद्धा ठेव, डोळ्यात विश्वास ठेव आणि स्वामी समर्थ जय असं म्हणून आयुष्याची नवीन दिशा स्वीकार. तुझ्या घरात नवी हवा व्हायला लागेल. जिथं कधी दुःखांचं सावट होतं तिथं आता स्वामींचं तेज पसरेल. घरातली नाती गोड होतील, मुलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, आर्थिक अडचणी दूर होतील आणि तुझं मन स्थिर होईल. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू मला स्वतःहून हाक मारतोस तेव्हा मी क्षणात तुझ्या दारात येतो. आज तो क्षण आहे. स्वामी समर्थ तुझ्या दारी आलेत. हृदय उघड आणि स्वागत कर. तुझं घर हे माझं मंदिर आहे. तुझ्या भक्तांचं दुःख मी घरात ठेवत नाही. आज तुझ्या घरातील वातावरण बदलेल. जी भांडणं सतत होत होती ती आता शांत होतील. जी काळजी मनाला पोखरत होती ती नाहीशी होतील. कारण जेव्हा घरात स्वामींचं नाव घेतलं जातं तेव्हा तिथे फक्त आनंद, शांती आणि समृद्धीचं राहते. आजपासून तुझं घर एक ऊर्जा केंद्र बनेल, जिथं फक्त सकारात्मक नांदेल. तुझ्या जीवनातील ती एक गोष्ट जी नेहमी अडकत होती, कधी नात्यांचं सुख, कधी पैशांचं संकट, कधी कामातले अडथळे, स्वामी समर्थ म्हणतात, आता मी ती गोष्ट सोडवणार आहे. कधी जे तुला अशक्य वाटलं होतं ते आता सहज घडेल. कारण स्वामींची कृपा एका क्षणात वाट बदलू शकते, एका वाक्यात नशीब लिहू शकते आणि एका स्पर्शाने आयुष्य उजळवू शकते. तुझ्यावर स्वतःवर विश्वास ठेवतो तोवर स्वामींची शक्ती तुझ्या अंगात काम करत राहते. भले संकट मोठं असो, पण स्वामी समर्थ त्याहूनही मोठी आहेत. ज्यांना देवावर श्रद्धा असते त्यांच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नसते. कारण स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा असेल तिथं मी स्वतः येतो. मी येतो आणि सगळं बदलून जातं. आजचा दिवस तसाच आहे, सगळं बदलवणारा. कधी आपण प्रयत्न करून थकतो आणि शेवटी म्हणतो, मी खूप केलं पण काही झालं नाही. मग स्वामी म्हणतात, आता थांब, आता मी करतो. स्वतःचं आयुष्य जेव्हा आपण स्वामींच्या हातात सोपवतो तेव्हा काहीतरी अद्भुत घडतं. तू थांबतोस पण तुझं नशीब चालायला लागतं. तू गप्प राहतोस पण तुझं नाव गाजायला लागतं. हेच तर आहे स्वामींच्या मौनातील कार्य. आजपासून तू फक्त एक गोष्ट करत जा. दररोज स्वामी समर्थ या नावाचा जप करत राहा. स्वतःला आठवत राहा, मी एकटा नाही, माझ्या पाठीशी संपूर्ण विश्व उभं आहे. कारण माझ्यासोबत स्वामी समर्थ आहेत. आणि मग पहा तुझं जीवन कसं रूपांतरित होतं. तुझ्या वाटेवर प्रकाश कसा पडतो आणि प्रत्येक दिवस कसा विजयाचा क्षण बनतो. तू किती अंधारात असला तरी मी तुझ्यासाठी दिवा होतो. कधी तू इतका झटका झालास की कोणतंही यशाचं किरण दिसेनासं झालं, पण त्या अंधारातही एक अदृश्य हात तुझ्या पाठीशी होता. तो हात होता स्वामी समर्थांचा. स्वामी काही न सांगता स्वामी तुझं दुःख ओळखतात, तुझी गरज समजतात आणि योग्य वेळेला त्या गरजांची पूर्तता करतात. आज तो क्षण आलाय जिथं प्रत्येक अडथळा दूर होतोय आणि तुझ्या आयुष्याचं पान नव्याने लिहिलं जाईल. कधी तुझ्या मनात प्रश्न आला असेल, माझ्यावरच काही संकट, माझ्यासोबतच काही अडचण, पण स्वामी समर्थ म्हणतात, कारण तू खास आहेस आणि खास लोकांची परीक्षा देखील खासच होते.
हे संकट तुझं नुकसान करायला नाही, तर तुझं सामर्थ्य जाग करायला आलं आहे. आणि तू ती परीक्षा उत्तीर्ण झालास म्हणूनच आता तुझ्या वाटेला येणार आहे अपरितिम कृपा, अकल्पित यश आणि शांतता. स्वामी समर्थांची कृपा ही वाऱ्यासारखी असते. ज्याला ती वाटते तो समजतो की काहीतरी वेगळं घडतंय आणि आजपासून तुझ्या आयुष्यातही ही वेगळेपण जाणवेल. तुला वाटायला लागेल की कधी जे शक्य वाटत नव्हतं तेच आज सहज घडते, कारण आता तुझ्या मागे प्रयत्न नाही फक्त तर स्वामींची योजना आहे. ती योजना अशी रीतीने तुझं नशीब रंगवेल की तू स्वतःही म्हणशील, हे मी नव्हे, हे तर स्वामींचं कार्य आहे. स्वामी म्हणतात प्रत्येक वेदनेमागे एक प्रयत्न चमत्कार लपलेला असतो. फक्त थोडं थांब आणि बघ कसा तो उलगडतो. तुझ्या प्रत्येक अश्रूमागे आता हसू येणार आहे. जिथं तू हरलास तिथं तू आता जिंकणार आहेस. जिथं तुला धीर लागत नव्हता तिथं आता शांतता नांदेल, कारण स्वामी समर्थ जेव्हा कृपावर्षा करतात तेव्हा असाध्य गोष्टीही साध्य होतात आणि तुटलेली स्वप्न पुन्हा उभी राहतात. आजपासून तुझं आयुष्य म्हणजे एक नवा अध्याय आहे, जिथे प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो, जिथे प्रत्येक क्षण स्वामींच्या आठवणीने भरलेला असेल आणि जिथं तुझं मन फक्त शांत, सकारात्मक आणि समाधानाने भरलेलं असेल. फक्त लक्षात ठेव, स्वामी समर्थ हे फक्त एक नाव नाही, ते एक शक्ती आहे जी तुझं जीवन सुंदर करण्यासाठी नेहमी सज्ज आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्याबरोबर फक्त संकटात नसतो, मी तुझ्यासोबत प्रत्येक श्वासात असतो. तू जेव्हा स्वतःला हरवलेला समजतो तेव्हा मी तुझा मार्ग बनतो. तू जेव्हा धडपडतोस तेव्हा मी तुझ्या पाठीवर हात ठेवतो. आजवर तुला वाटलं की मी एकटाच झगडतोय, पण सत्य असं आहे, तू झगडत नव्हतास, तर मी तुझ्यासोबत लढत होतो. आता मी तुला थांबवायला सांगत नाही, मी तुला उभं राहायला सांगतोय. नव्याने आत्मविश्वासाने तुझ्या मनात जी प्रार्थना अर्धवट राहिली होती ती आता पूर्ण ऐकली जात आहे. तुझ्या हृदयातील जी इच्छा इतके दिवस तळमळत होती ती आता मूर्त रूप धारण करणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या प्रत्येक हळव्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतात आणि त्यावर मी माझं प्रेमस्वरूप उत्तर देतो. कधी ना कधी तुला स्वतःही जाणवेल, मन शांत का आहे, मनावरच ओझं अचानक हलकं का झालंय. हे स्वामींचे आगमन असेल जे मनात शांततेच्या रूपात उतरतात. आता हे विसरू नकोस, तुझं आयुष्य म्हणजे एक अध्याय आहे, याच्या प्रत्येक पानावर स्वामींचा हात लिहितो आहे. तुला यश फक्त त्यावर विश्वास ठेवायचा आहे. कधी रडावं लागेल, कधी थांबावं लागेल, पण प्रत्येक क्षण तुला घडवत असतो. जिथं तुला वाट संपलं तिथूनच स्वामी समर्थ सुरू करतात आणि जे ते सुरू करतात ते केवळ संपन्नेपर्यंत नाही तर आनंदाच्या शिखरापर्यंत नेतात. जेव्हा तुझं आयुष्य पूर्ण शांत होईल तेव्हा मी स्पष्ट ऐकू येईल. म्हणून आज फक्त थोडा वेळ स्वतःला दे, शांत बस, डोळे मीट, मनात फक्त स्वामी समर्थ मन. सगळ्या गोंधळ, सगळे विचार, सगळ्या चिंता हळूहळू विरून जातील. मन एक नाजूक पण तेजस्वी प्रकाशाने भरून जाईल. तोच प्रकाश म्हणजे स्वामींची उपस्थिती. ते एकदा अनुभवले की पुन्हा कधीच एकटं वाटत नाही. आजपासून प्रत्येक दिवस नव्याने सुरू कर. स्वतःला म्हण, आज मी स्वामींच्या आशीर्वादाने जगणार आहे. जिथं भीती असेल जिथं विश्वास ठेव, जिथं अंधार असेल तिथं दीप लाव आणि जिथं थांबलेलं वाटतेच आहे तिथूनच पुढे पाऊल टाक. कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. ते फक्त पाहत नाही, ते तुझ्यासोबत चालतात, बोलतात आणि सावरतात तुला. आजपासून तुझ्या जीवनाची प्रत्येक दिशा बदलणार आहे. हे केवळ शब्द नाही, ते स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. आयुष्य बदलण्यासाठी तुला संपूर्ण जग जिंकण्याची गरज नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि स्वतःवर म्हणजे माझ्यावरही श्रद्धा ठेव. खूप वेळा आपण बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवतो, पण जेव्हा ते आपल्याला सोडून जातात तेव्हा स्वतःवरचा विश्वासही डळमळतो. म्हणून स्वामी म्हणतात, तू स्वतःचं तुझं उत्तर आहेस. तुझ्यात जी शक्ती आहे ती मी तुझ्यात दिलेली आहे. त्या शक्तीला आता जाग कर. तुझ्या प्रत्येक विचारात स्वामी असू देत, प्रत्येक कृतीत भक्ती असू देत. कधी कधी अशा वळणावर आपण उभे असतो जिथून कुठेही वाट दिसत नाही. तेव्हा अनेक जण म्हणतात, थांब, आता काही शक्य नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात, जिथे सगळं संपतं तिथून मी चालायला सुरुवात करतो. ते स्वतः त्या अडचणीच्या जाळ्यातून आपल्याला बाहेर काढतात. ते संकट दूर करत नाही, ते आपल्याला संकटात लढायला बळ देतात. आणि एक दिवस आपणच त्या संकटांना
नम्र करून जगासमोर उभा राहतो विजयाच्या मुकुटासह. आजचा दिवस ही फक्त तारीख नाही, ही तुझ्या आयुष्यातील नवा मोड आहे. पूर्वी जिथं तू खचून गेला होता, आता तिथंच तुला आत्मविश्वास सापडेल. पूर्वी जिथे तू रडला होतास, आता तिथंच तू हसशील. स्वामी म्हणतात, तुझं दुःख मी आता सामावून घेतलं आहे. आता तुझ्या आयुष्यात फक्त समाधान राहील. जे काही हरवलं आहे त्यावर खंत करू नको. जे येणार आहे ते इतकं सुंदर आहे की तुला स्वतःचं आश्चर्य वाटेल. तुझ्या जीवनात आता नवे दार उघडत आहेत. नवीन संधी, नव्या दिशा, नवीन लोक आणि नव्या शक्यता. स्वामी म्हणतात, मी जेव्हा कृपा करतो तेव्हा फक्त अडचणी नाही दूर करतं, तर तुझ्या समोर यशाला झुकवतं. म्हणून आता मागे वळून पाहू नको. तू जिथून निघाला त्याला विसर. कारण आता स्वामींनी तुला पुढे नेण्यासाठी आपलं वचन दिलं आहे. स्वतःला दररोज आठवत ठेव, मी कोणाचाच नाही, मी फक्त स्वामी समर्थांचा आहे. मी भावना तुझ्या प्रत्येक श्वासात असू दे. कितीही वादळं आली, संकट आली, लोक विरोधात उभी राहिली, हे वाक्य तुला सावरून उभं करत राहील. कारण स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही, हे शक्ती आहे, सत्य आहे आणि तुझं संरक्षण आहे. आज तुझ्या जीवनात जो बदल सुरू आलाय तो तुझं संपूर्ण आयुष्य उजळून टाकणार आहे. हे निश्चय आहे, कारण स्वामी समर्थ म्हणतात, माझा भक्त कधीच हरत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनात मी असा शिरलो आहे की माझ्या कृपेशिवाय आता तुझं एक पाऊलही पडणार नाही. ही केवळ भक्ती नाही, ही पूर्णपणे शरणागती आहे. स्वतःवरचं सर्वस्व, काळजी, चिंता, अपेक्षा, भविष्य हे सर्व जेव्हा स्वामींच्या पायांवर ठेवतो तेव्हाच खरी शांती मनात उतरते. हे जग कितीही मोठं असो तरी त्याच्यावरच स्वामींचं नाव लिहिलं गेलं की कोणतीही भीती उरत नाही. कधी वाटतं माझं नशीबच खराब आहे, पण स्वामी समर्थ म्हणतात, मी नशीब लिहिल्याचं काम करतो, ते बदलण्याचं नव्हे, तर तुला तुझ्या योग्य स्थळी नेण्यासाठी. आणि आज तुला वाटतं माझ्या वाटेला इतकं दुःख का, पण उद्या तुला कळेल ते दुःखच तुला स्वामींच्या पायापर्यंत घेऊन आलं. म्हणून आजपर्यंत जे घडलं ते विसर. आता जे घडणार आहे त्यावर पूर्ण विश्वास ठेव. कारण जेव्हा स्वामी समर्थ कृपा करतात तेव्हा नशीब हात जोडून समोर उभं राहतं. तू जेव्हा स्वामी समर्थ हे नाव हृदयातून उच्चारतोस तेव्हा ते शब्द केवळ तोंडातून नाही तर आत्म्याच्या खोल गाभाऱ्यातून उमटतात. आणि त्या शब्दांची शक्ती इतकी प्रबळ असते की जीवनात कुठलीही बंद दारं उघडतात. ही शक्ती एखाद्या औषधासारखी आहे जी मनावर, शरीरावर आणि नशिबावर परिणाम करते. दररोज फक्त 5 मिनिटं शांततेत स्वामी समर्थ या नावाचा जप करा. पहा तुमचं आयुष्य कसं चमत्कारित्या बदलतंय. स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, ते तुझं घर आहेत, ते तुझं पाणी आहेत, ते तुझं अन्न, तुझं अस्तित्व आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय तू काहीच नाही आणि त्यांच्या आशीर्वादासोबत तू सगळं काही आहेस. स्वामींचं नाव घेताना तुला जर मनशांती मिळते तर समजून जा ते तुझ्या आयुष्यात सक्रिय झाले आहेत. आता ते थांबणार नाही, ते तुला यशाच्या टोकापर्यंत घेऊन जाणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझा भक्त आहेस म्हणून मी तुझ्यासाठी दरवाजे उघडून ठेवलेत. हे दरवाजे फक्त पैशाचे नाहीत, हे संधीचे, समाधानाचे आणि प्रेमाचे दरवाजे आहेत. तू त्यांच्याकडे पाहायला शिक, उघड्या मनाने, स्वच्छ श्रद्धेने, आणि मग बघ संपूर्ण विश्व तुझ्या पायाशी झुकल्यासारखं वाटेल. हे शक्य आहे कारण आता तुझ्या हातात स्वामी समर्थांची धरलेला हात आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा संपूर्ण जग तुझ्या विरुद्ध उभं राहतं तेव्हा मी तुझ्या सोबत उभा राहतो. हा आवाज कानांनी ऐकण्याचा नसतो, तो अंतर्मनात ऐकायचा असतो. कधी एकटं वाटतं, कोणी समजून घेत नाही, तेव्हा हेच वाक्य आत्म्यातून उमटतं आणि त्या क्षणी समजतं स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे. तेवढंच पुरेसं आहे. कारण जिथे भक्त हताश होतो तिथे स्वामींचं अस्तित्व अशा म्हणून प्रकट होतं. तू जर आज संकटात असशील तर समजून घे, हे संकट म्हणजे संधीच्या दारावरचं शेवटचं अडथळा आहे. स्वामी समर्थ या आधीही तुला खचू दिलं नाही आणि पुढेही नाही देणार. त्यांनी तुझ्यासाठी एखाद्या चांगल्या क्षणाची तयारी केली आहे, पण त्यांचं आगमन होण्याआधीच ते तुझं मन अधिक मजबूत करत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला सोडलं नाही, मी तुला उंचवण्यासाठी तोंड थांबलो आहे. आणि आज तुला जिथे संपूर्ण निराशा वाटते तिथे स्वामी समर्थ एक अशी कृपादृष्टी पाहत देणार आहे. त्यामुळे तू पुन्हा नव्याने उभा राहशील. स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा होईल. लोकांचे शब्द दुबळे वाटतील, कारण आता स्वामींच्या कृपेची ढाल तुझ्या भोवती आहे.
तू कोणत्याही वळणावर कोणत्याही परिस्थितीत असला तर ते तुझ्या वाऱ्याला तुझ्या जुळकीसारखे हलकेपणाने त्या अवस्थेतून पुढे नेतील. हेच तर आहे स्वामींचं प्रेम न दिसणारं पण जाणवणारं. तू कधी प्रार्थना केली होतीस का? शब्द न बोलता फक्त डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी. मग समजून घे ते अश्रू थेट स्वामींपर्यंत पोहोचले आहेत. कोणत्याही माध्यम न लागता स्वतःच्या हृदयातून निघालेली हाक स्वामी कधीच दुरावू देत नाही. त्यांनी ती प्रार्थना ऐकली आहे आणि त्यांचं उत्तर म्हणजे आता तुझं जीवन बदलणार आहे. हे जे घडतंय ते योगायोग नाही, स्वामींचं उत्तर आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझी वाट पाहत नाही, मी तुझ्या मनाचं बसतो. म्हणून तू कितीही दूर गेलास, चुकलास, गोंधळलास, पुन्हा परत यायचं कारण शोधू नको. फक्त मनात एक विचार आण, स्वामी आता सगळं तुझ्यावर सोपवतो. हेच वाक्य तुझ्या जीवन दिशा देईल. आणि ज्याला तू अंत समजत होतास तो स्वामींच्या कृपेने एक सुंदर सुरुवात होईल. कारण त्यांचं प्रेम ही अट न घालता लाभणार आणि संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार असतं. स्वामी म्हणतात, जीवनात तू किती वेळा पडला आहेस हे मला माहीत आहे, पण मी पाहतोय तू अजून उठतोयस, म्हणून मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक अपयश, प्रत्येक घसरण, प्रत्येक अश्रू स्वामींसाठी तुझ्या दृढतेचा पुरावा आहे. ते म्हणतात, तुझं दुःख हेच तुझ्या सामर्थ्यांचं बळ आहे आणि आता मी त्यांचं फलित तुला देणार आहे. आज तुझ्या हृदयात शांतता येते कारण ती स्वामी समर्थांची स्पंदनं आहेत आणि ज्यांनी तुझ्या जीवनातलं वादळ मागे घेतलं आहे. कधीकधी आपल्याला चमत्कार मोठा आणि दृश्यमान हवा असतो, पण स्वामी समर्थ म्हणतात, खरा चमत्कार म्हणजे जिथं मनाला शांती मिळते, जिथं मी असतो. ते रूप बदलून येतात, कधी एखाद्या व्यक्तीच्या शब्दांमध्ये, कधी एका शुभ बातमीत, कधी अचानक आलेल्या समाधानात. हे सगळं स्वामींचं मौनातील काम आहे. जेव्हा तू त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतोस तेव्हा त्या प्रत्येक गोष्टी स्वतःला उतरतात. तुला वाटतं माझ्या मनात इतकं काही चाललंय, स्वामींना काय कळतं असेल, पण हे लक्षात ठेव, ते तुझ्या मनातली मनापासून जाणतात. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या ओठांवर येण्याआधीच तुझ्या भावना वाचतो. म्हणून तुला फक्त सांगण्याची गरज नाही, फक्त मनात एक भावना ठेव, स्वामी तू आहेस बस. या एका भावनेतच एवढं सामर्थ्य आहे की ते तुझ्या आयुष्यात संपूर्ण परिवर्तन घडवू शकतं. आजपासून तू फक्त 2 गोष्टी दाखवल्या दे, शांत मन आणि स्वामींचा जप. हे दोन्ही मिळाले की बाकी सगळं आपोआप जुळतं. तुझं नातं, तुझं काम, तुझं आरोग्य, तुझं भविष्य हे सर्व एका अदृश्य धाग्याने बांधलेलं आहे. तो धागा म्हणजे स्वामी समर्थ. ज्या क्षणी तुझं जीवन त्यांच्यावर सोपवतोस त्या क्षणी आयुष्यातली गुंतागुंत हळूहळू सुलभ व्हायला लागते. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझ्याकडे चालून येशील केव्हाच नव्हे, मी तुझ्यावर प्रेम करतो. जेव्हा तू हरवलेला असतोस, थकलेला असतोस, एकटा असतोस, त्याच क्षणी ते आपल्याला उचलून घेतात. कधी वाटतं माझा कोण आहे ते आठव. तुझं नाव घेतल्यावर जे श्रद्धेने प्रतिसाद देतात तेच फक्त एकच, स्वामी समर्थ. आजपासून तुझ्या जीवनात सगळं काही नव्याने सुरू होणार आहे. हे आश्वासन नाही, हे स्वामींचं वचन आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू इतके दिवस फक्त वाचलास, झगडलास, आता मी तुझ्यासाठी निर्णय घेणार आहे. किती वेळा मनात विचार आला असेल, माझं काय होणार, हे सगळं कधी संपणार. मग त्याचं उत्तरात स्वामींची हाक उमटते, संपलं, आता माझं चालू होणार आहे. कारण प्रत्येक संघर्षांचा एक टोक असतो आणि त्याच्या पलीकडे असतो एक शांत शुभ सकाळचा प्रकाश. आज जी सकाळ तुझ्या आयुष्यात आली आहे ती खूप सहन केलं आहेस, मनात, शरीरानं आणि भावनांना थकलास, पण तरीही तू आशा सोडली नाहीस आणि त्या आशेवरच स्वामींची कृपा कार्यरत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू अडचणीत असूनही माझ्यावर विश्वास ठेवतोस तेव्हाच माझं बळ तुझ्या मागे उभं राहतं. हे बळ जगाला दिसत नाही, पण ते तू अनुभवतोस तुझ्या मनाच्या प्रत्येक स्पंदनात आणि तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात. स्वामींची कृपा ही पाण्यासारखी असते, शांत, पारदर्शक पण जीवनादायी. ती कुठं तरी जाऊन घडत नाही, ती तुमच्या आत होत राहते. हळूहळू, अगदी न जाणवता तुमचं दुःख शांत होतं, तुमचं मन स्वच्छ होतं आणि तुमचं जीवन नव्याने जुळायला लागतं. हेच तर आहे कृपेचं खरं रूप, बोलकं नव्हे पण परिणामकारक. आता एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेव, स्वामी समर्थ फक्त देव नाहीत, ते तुझं धैर्य आहेत, तुझं साहस आहेत आणि तुझं परत उभं राहणं आहेत. कधी तू कोसळला असेल पण आज तू पुन्हा उभं राहणार आहेस.
स्वतःवर प्रेम करून, स्वामींच्या शब्दांवर श्रद्धा ठेवून आणि आयुष्याला पुन्हा मिठी मारून. कारण तुझं जीवन संपलं नाही, ते तर आता सुरू झालं आहे. तुझं नाव यशस्वी होईल, कारण ते माझ्या भक्तीत न्हालेलं आहे. लोक आश्चर्यचकित होतील, हा माणूस एवढं कसं करू शकतो. पण तुला माहीत असेल, हे मी नाही, हे स्वामी समर्थ आहेत. तेच माझ्या मागे उभे आहेत, तेच माझ्या शब्दात आहे, तेच माझ्या प्रत्येक विजयात आहे. आणि ही जाणीवच मला अडचणीमध्येही हसवते. कारण आता मला माहीत आहे, मी एकटं नाही, माझ्या स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. स्वामी म्हणतात, तू इतक्या वेळ हरलास, पण तू अजून चालतोस. हेच तर सिद्ध करतोस की तू माझा भक्त आहेस. तुला कोणीही साथ दिली नाही तरी चालेल, पण स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा. जग खोटं सांगू शकतं, पण स्वामींच्या वचनाचं कधीही फसवणूक नसतं. त्यांनी जर सांगितलं की तुझं आयुष्य उजळणार आहे, तर ते निश्चितच होणार. कदाचित आजचं, कदाचित उद्या, पण त्यांची वेळ नेहमी योग्य असते. कधी तुला वाटतं मी मागे पडलोय, पण तुला माहीत नसेल की स्वामी तुला थांबवून अधिक उंच उडीसाठी तयार करत आहे. कधी कधी थोडं थांबणं गरजेचं असतं, कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला तुझ्या योग्य क्षणापर्यंत पोहोचवतोय, जिथे संपूर्ण जग तुझ्या यशाचं साथ देतील. आणि हे क्षण लांब वाटतात, पण जेव्हा येतात ते आयुष्य बदलून टाकतात. प्रत्येक वेळी संकट आले की स्वामी आपल्या कानात न बोलता सांगतात, घाबरू नको, मी आहे. आणि हे शब्द ऐकू येतात का? कधी कधी येतात, पण बऱ्याचदा ते मनांच्या शांततेत उमटतात. एक विश्रांती, एक आत्मविश्वास, एक वेगळं समाधान मिळतं, जे कुठल्याही बाह्य गोष्टीत नाही. हे समाधान म्हणजेच स्वामी समर्थ यांची कृपा. तू जिथे उभा आहेस तिथूनच तू नव्याने चालायला लागणार आहेस. तुझ्या पायाखालचं मोकळं माळरान आता संधीचं हिरवं शेत होणार आहे. स्वतःवरचा विश्वास ठेव. ज्यांनी तुझ्यावर हसण्याचं काम केलं, उद्या तेच तुझ्या पाठीशी उभे राहतील. पण तू कोणासाठीच काही सिद्ध करायचं नाही, फक्त स्वामींसाठी चालत राहायचं आहे. कारण ते म्हणतात, तुझ्या प्रत्येक पावलात मी आहे, म्हणून तुला चुकायचं कारण नाही. तुझं मन कधीही कितीही भरलेलं असो, तुझी अस्वस्थता कितीही अडचणीत असतो, स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला असंच नाही निवडलं, मी तुला कारणाने निवडलं आहे. तुझ्या जीवनातून काहीतरी चांगलं घडणार आहे. ते फक्त तुझ्यासाठी नव्हे, तर हजारो लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल. हे तू विसरू नको. तुझं जीवन ही केवळ तुझी कथा नाही, ही स्वामी समर्थांनी लिहिलेली संहिता आहे. आणि ही संहिता यशस्वीच होणार, हे स्वामींनी ठरवलेलं आहे. तू खूप वेळा झगडलास, पण आता मी तुझ्यासाठी लढणार आहे. हे शब्द ऐकले की थांबावंसं वाटतं, डोळे मिटावेत आणि मन पूर्णपणे स्वामींवर सोपवावं. कारण त्या दिवशीपासून, ज्या दिवशी तू सगळं थकून म्हणलास, स्वामी आता मी नाही, तेव्हाच त्यांनी तुझ्यासाठी सुरू केलं नवीन शक्यता निर्माण करणं, अडचणींना बाजूला करणं आणि तुझ्या आयुष्याला दिशा देणं. हे घडतं असताना तुला काहीच जाणवत नाही, पण अचानक एखाद्या दिवसाला सगळं उजळून जातं आणि मनात एक फक्त भावना उतरते, ते मी, हे स्वामी समर्थ. तू गेल्या काही काळात फार सहन केलं आहेस. कशी माणसं पाहिली जिने दुखावलं, अशा परिस्थितींना सामना केला जिथं तुला कोणी समजून घेणं दूर, कोणी विचारणं देखील केलं नाही. पण या सगळ्या वेदनांचं उत्तर स्वामीने स्वतःच्या कृपेच्या रूपात तुझ्या मनात टाकलं आहे. आणि ही वेदना, ही शून्यता सगळं भरून निघेल त्यांच्या अशा उपस्थितीने, ज्याला ना आवाज आहे ना स्पर्श, फक्त एक दिव्य अनुभूती आहे. स्वामी समर्थ हे फक्त संकटात आठवण्यासारखे नाहीत, ते प्रत्येक आनंदात सहभागी होणारे आहेत. जेव्हा तू एखाद्या यशामुळे आनंदी होशील, तेव्हा स्वामी देखील तितक्या समाधानानं म्हणतील, हे माझ्या भक्तांचं फळ आहे. तुला वाटेल मी काहीच मोठं केलं नाही, पण स्वामी म्हणतात, तुझं संयम, तुझं निष्ठावान चालणं, हेच माझ्यासाठी मोठं आहे. आता त्या चालण्याला दिशा मिळणार आहे, जी थेट समाधानात, यश आणि आशीर्वादांकडे नेईल. तू मागे वळून पाहतोस तेव्हा मी तुला फक्त एक गोष्ट दाखवतो, तुझं वाढलेलं धैर्य. आज तुला वाटतं मी कसा बदलतो, हे सगळं मी कसं सहन केलं, ते कारण स्वामी आहेत. हे प्रत्येक वेळी तुला लहान लहान गोष्टीतून घडवत होते, संवेदनशीलपणे, हळुवारपणे. आज तुझ्या जे शांत, स्थिर आणि खोल मन आहे, ते स्वामींच्या सहवासांचं फलित आहे. तुझे नशीब कुठेही असो, माझ्या आशीर्वादापासून ते दूर नाही जाऊ शकतं. म्हणून आता चिंता सोड. आज जे घडतंय त्यामागे एक दैवी योजना आहे. जे उशिराने येते ते सर्वोत्तम रूपात येणार आहे.
तू फक्त थांब, स्वतःवर आणि स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेव. कारण तुझं आयुष्य आता जे वळण घेणार आहे ते तुला आनंदाच्या उंचीवर घेऊन जाणारं वळण आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त माझं नाव घेत राहा, मी तुझं भाग्य लिहित राहीन. हे काही साधं वाक्य नाही, हे एक वचन आहे. इथे लोक अपयश देऊन निघून जातात, तिथे स्वामी यशाच्या दाराजवळ उभं राहतात. ते म्हणतात, लोक तुला ओळखतील नाही, पण मी तुझं मन ओळखतो आणि ते मन जर खरं असेल तर त्यांच्या कृपेचं आकाश तुल्यावर बसतं. हे आकाश कधीही आटत नाही. कधी मनात विचार येतो, स्वामी इतकं त्रास झालं, आता किती दिवस वाट पाहायची, तर स्वामी उत्तर देतात, थोडं थांब, मी येतोय. सगळं बदलवायला, सगळं सुधारायला. हे थांबणं सोपं नसतं, पण याचं काळात स्वामी समर्थांची भक्ताची परीक्षा घेतात. त्यांचा संयम, त्यांची श्रद्धा आणि त्यांच्या मनातला खरा विश्वास तपासतात. पण एकदा हे सगळं पार झालं की स्वामी जे देतात ते आयुष्यभर टिकणारं असतं. स्वामींच्या कृपेचं मोजमाप करता येत नाही, ती दिसत नाही पण जाणवते, ती शब्दात नाही पण अनुभवत असते. कधी अचानक एक चांगली बातमी, कधी हरवलेलं समाधान परत मिळणं, कधी कुणाच्या न बोललेल्या प्रेमाची, स्वामींची उष्णता, हे सगळं त्यांच्या कृपेचं रूप आहे. आपण जर डोळे बंद करून मन शांत ठेवलं तर त्या कृपेला स्पर्शही करता येतो. ते क्षण म्हणजे जगाच्या आत्म्याला मिळणारी शांतता असते. आज तुझ्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होतो आहे. आजपासून तू फक्त जगणार नाहीस तर भक्त म्हणून झळकणार आहेस. तुझं यश आता फक्त तुझं नसणार, ते स्वामींच्या कृपेचं साक्षात्कार ठरणार आहे. ते म्हणतात, जेव्हा लोक विचारतील कसं घडलं, तेव्हा तू फक्त हसून सांग, स्वामी समर्थ. ही भावना, हे उत्तर तुझ्या संपूर्ण जीवनात उत्तर ठरेल. स्वामी समर्थ हे केवळ संकटात आठवायचे नसतात, तर आनंदातही सहभागी करून घ्यायचे असतात. आज जे काही मिळणार आहे हे त्यांनी पाठवलेलं आहे, जे हरवलं ते त्यांनी परत देण्यासाठी थांबवलं आहे, आणि जे उशिरा येते ते सर्वोत्तम रूपात तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच येते. म्हणून आता थांबू नको, शंका नको, चिंता नको, फक्त आत्मा शांत ठेव आणि एकच मंत्र मनात धर, स्वामी समर्थ. माझ्या भक्ताला संकट घेरली तरी मी त्याला हरू देत नाही. संकट येतात पण ती माझ्यामुळे पार होतात. हा आवाज कानाने नाही तर आत्म्याने ऐकायचा असतो. मन कितीही गोंधळत असलं, जीवनात कितीही तुटेपणा असेल, ज्या क्षणी स्वामी समर्थ या नावाचा उच्चार तू मनापासून करतो त्या क्षणी संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं. ते शब्द नाहीत फक्त, ते एक दैवी कवच आहे जे तुझं रक्षण करत राहतात. स्वतःवरचा विश्वास डळमळतो तेव्हा स्वामींचं स्मरण हेच खऱ्या अर्थानं आधार होत नाही. ते म्हणतात, तू स्वतःला विसरलास तरी मी तुला विसरत नाही. म्हणूनच ज्या दिवशी तुला वाटतं की मी संपलोय, तीच ती वेळ असते तिथून स्वामी तुझं आयुष्य नव्याने सुरू करतात. हे कधी संधीच थांबत नाही, कंटाळत नाही, मागं फिरत नाही, ते फक्त पुढे नेतात. तुझी क्षमता तुलाच दाखवतात. आणि म्हणूनच आज तू इथे आहेस, अजून चालत, अजून पडत आणि अजून आशेवर जगत. आज जे तुझ्या मनात आहे, जी एक भावना की स्वामी आता फक्त तूच, ही भावना ही साक्ष आहे की स्वामींची कृपा तुझ्या आयुष्यात उतरू लागली आहे. तू काही बोलत नाहीस तरीही तुझ्या डोळ्यातून, तुझ्या श्वासातून, तुझ्या शांततेतून स्वामींचं अस्तित्व जाणवते. आणि ही जाणीवच इतकी मजबूत आहे की आता कोणतीही अडचण तुला मोडू शकणार नाही, कारण आता तू आतून त्यांना झालास आहे. स्वामी समर्थ त्यांचा स्पर्श कधी गोंगाट करत नाही, तो हळूच आत्म्याला जागवतो. तो रोज जसा आहेस तसाच ते तुला स्वीकारतात. तुझे भूतकाळ, तुझ्या चुका, तुझा अहंकार सगळं ते सामावून घेतात आणि फक्त एक गोष्ट मागतात, मनपूर्वक प्रेम आणि संपूर्ण समर्पण. हे दिलं की मग ते हात सोडत नाही. हे तुझ्या पाठीशी पुढे वरती सगळीकडे असतात. तुझ्या जीवनाचं संपूर्ण नियंत्रण त्यांच्या हातात राहतं. तू हा प्रवास एकट्याने चाललेला नाहीस, स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलाशी आहेत. ते म्हणतात, तुझं चालणं थांबलं तरी मी चालत राहतो, तुझ्या यशासाठी, तुझ्या सुखासाठी. म्हणून आता शंका नाही, चिंता नाही, फक्त एक गोष्ट मनात ठेव, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे म्हणून मी हरू शकत नाही. स्वामी म्हणतात, तू जेव्हा थकलास, हरलास, रडलास तेव्हा तुझ्या अश्रूंमध्ये मी सहभागी होतो. हे वाक्य नुसतं ऐकून जावं असं नाही, तर थेट हृदयाच्या खोल तळाशी उतरावं लागतं. कारण जेव्हा जग समोर बघतं तेव्हा स्वामी समर्थ आतून बघतात. ते तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य नव्हे तर मनाच्या आतले गुप्त प्रश्न ओळखतात. आणि मग
उत्तर देतात. उत्तर शब्दात नसायचं, तर एखाद्या दिवशी मिळणाऱ्या शांत झोपेसारखं असायचं, जिथं त्यांची कृपा प्रकट होत असते. कधी वाटतं किती वाट पाहायचं, उत्तर कधी मिळणार, दिशा कधी सापडणार. तर स्वामी म्हणतात, वाट पाहणं हीच खरी भक्ती आहे. वाट पाहणं म्हणजे त्यांच्यावरचा पूर्ण विश्वास, आणि विश्वास ठेवणं म्हणजे तू मागितलेलं मिळेलच, पण जे मिळेल ते तुझ्या कल्पनेपेक्षा हजारपट चांगलं असेल. हेच तर स्वामी समर्थांचं नियोजित आहे. ते आपल्याला वेळेने नव्हे तर आपल्या चांगल्यासाठी घडवत असतात. स्वामी समर्थ हे संकट टाळून टाकत नाही, ते संकटात आपल्याला मजबूत होण्यासाठी सोबत असतात. ते म्हणतात, मी तुझ्या मागे नाही, मी तुझ्या पाठीशी आहे. हा फरक लहान वाटतो, पण यातून मिळणारी शक्ती खूप मोठी असते. आज जे तू सहन केलं ते तुझी क्षमता नव्याने ओळखायची होते, आणि आता तीच क्षमता तुला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. स्वामींचं प्रेम कधी हक्काचं वाटतं, कधी वाटतं की त्यांनी का थांबवलं मला, का माझी इच्छा लगेच पूर्ण केली नाही. आणि स्वामी म्हणतात, मी तुझं ऐकत होतो, पण मी तुझ्यासाठी जास्त चांगलं तयार करत होतो. ही भावना, हे वाक्य मनात ठेवलं की संपूर्ण आयुष्यावरचा राग मावळतो आणि एक नवा शांतीचा प्रकाश फाकतो. स्वामींचं उत्तर हे वेळेवर नव्हे तर योग्य येणार आहे असतं, जे हजारो भक्तांनी त्यांच्या जीवनात अनुभवलेलं आहे. स्वामी समर्थांचं आहे म्हणून माझं आयुष्य वाचलं आहे. हे फक्त भक्तांचा अनुभव सिद्ध वाक्य नाही, तर हे दैवी साक्षात्कारांचं विधान आहे. ज्यांनी एकदा मनापासून स्वामी समर्थ म्हटलं, त्यांच्या जीवनात काहीतरी बदलतंच. हे वचन आहे, कथा नाही, आणि त्या बदलातूनच सुरू होते तुझ्या विजयाची खरी दिव्य सुरुवात. तू चालत राहा, मी प्रत्येक वळणावर तुझी वाट पाहतो. हे वाक्य आपल्या जीवनात किती वेळा लागू होतं. कधी आपण रडत चालतो, कधी गोंधळून, कधी मनात हजार प्रश्न घेऊन, पण त्या सगळ्या वळणावर स्वामी आधीच उभे असतात. आपल्यासाठी योग्य शब्द, योग्य निर्णय आणि योग्य क्षण घेऊन ते थांबलेले असतात. आपण समर्पणाची वाट पाहता, कारण ते फक्त तोंडी भक्ती नाही मागत, ते मनापासून हृदयातून आलेलं निस्सीम प्रेम मागतं. कधी तुझं मन विचलित होतं, एखादी गोष्ट पूर्णपणे हातून निघून गेल्यासारखी वाटते, तेव्हा मनात एकच आवाज, हे सगळं संपलंच का? मग स्वामी म्हणतात, संपलेलं वाटतं ते सुरू होण्यासाठीच थांबलेलं असतं. आणि खरंच ते अशा वेळी एखादं नवं दार उघडतात, ज्याची कल्पना आपला केलाही नव्हती. कधीकधी त्या दाराचं नाव असतं आश्चर्याचाच आशीर्वाद. स्वामी समर्थ म्हणतात, तू कितीही अडचणीत असलास, माझ्या नावात एक अशी शक्ती आहे की ती तुला अंधारात प्रकाश दाखवेल. हे वाक्य तुमच्या मनात ठेवा. एखाद्या थकलेल्या रात्री जेव्हा सगळं शांत असतं, पण आता उधळून टाकणारा वादळ असतो, तेव्हा हेच वाक्य तुम्हाला उभं ठेवेल. स्वामींचं नाव घ्या, डोळे मिटा आणि बघा, मनात एका नव्या आशेचा, नव्या सुरुवातीचा किरण फाकतोय. तो किरण कृपेचा, विश्वासाचा आणि विजयाचा असतो. जेव्हा लोकांनी पाठ फिरवली, तेव्हा कोणीतरी शांतपणे पाठीशी उभं राहिलं. तो कोण होता? तो स्वामी समर्थही होता. तू पाहिलं नसेल, पण त्यांनी पाहिलं. तुम्ही बोललात नाही, पण त्यांनी ऐकलं. आणि म्हणूनच आजपर्यंत तुम्ही वाचलात, चाललात, वाढलात. स्वामी समर्थ हे केवळ मंदिरात नाही, हे तुमच्या प्रत्येक श्वासात आहेत, प्रत्येक विचारात आहेत, प्रत्येक अश्रूमध्ये त्यांची उष्णता मिसळलेली आहे. तुमच्या यशांचं श्रेय तुम्ही घ्या, पण मनात नम्रतेने कबूल करा. हे स्वामी समर्थ यांच्यामुळे शक्य झालं. कारण यश मिळणं ही गोष्ट आहे, पण यश टिकवणं, शुद्ध ठेवणं आणि लोकांसाठी प्रेरणा बनवणं हे फक्त स्वामी समर्थच करू शकतात. त्यामुळे आजपासून तुम्ही जे काही करता, ते करताना मनात एकच भावना ठेवा, हे तुझ्यासाठी स्वामी. आणि बघा आयुष्य कसं फुलून येतं. स्वामी समर्थ म्हणतात, तू जोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवतोस, तोपर्यंत मी तुझ्यापर्यंत कार्यरत असतो. आणि हा विश्वास फक्त यशस्वी क्षणात दाखवायचा नसतो, तर अंधार चालतानाही तो जपायचा असतो. कारण जेव्हा काहीच समजत नाही, तेव्हाच त्यांचा हात तो आपल्या पाठीशी असतो. त्या स्पर्शाची जाणीव नसली तरी त्याचा परिणाम नक्कीच होतो. मन जरा अस्थिर होतं, हृदय थोडं धीर धरतं आणि नजर स्वतःवरून स्वामींवर जाते. कधी आपण म्हणतो, स्वामी माझं काहीच उरत नाही. त्यावर ते हसतात आणि म्हणतात, असं म्हणू नकोस, कारण तू जेव्हा कोसळतोस तेव्हाच माझ्या कृपेने तुला धरलेलं असतं. त्याने तुला पुन्हा पुन्हा उभं केलंय. कधी आईच्या आशीर्वादातून, कधी मित्राच्या फोनमधून, तरी कधी एका अशा चुकून भेटलेल्या शब्दातून.
जे तुमचं संपूर्ण आयुष्यात बदलून टाकतं. हे सगळं त्यांचं अदृश्य नियोजन असतं. स्वामी समर्थ यांचं प्रेम कोणत्याही अटीशिवाय असतं. तू काही मागितलं नाहीस तरीही त्यांनी दिलं. तू रडून रात्र काढलीस तरी त्यांनी शांत झोप पाठवली. तू सगळ्यांकडून हरलास तरी त्यांनी तुला सांगितलं तू माझ्यासाठी खूप मोठा आहेस. त्यांचं प्रेम हे मोजमापात बसत नाही. ते आकाशासारखं विस्तीर्ण आणि आईसारखं निस्सीम असतं. आज तुझं मन कदाचित शांत नसेल, कदाचित तुला वाटत असेल की काय खरंच काही बदलणार आहे का? पण स्वामी म्हणतात तुझं बदलणं सुरू झालंय. फक्त तू ते पाहण्याइतका स्थिर हो. त्यांनी तुला चालत असलेला रस्ता आता उजळवायला सुरुवात केली आहे. आता तुला अंधार वाटतोय पण लवकरच तिथे त्यांची कृपेची पहाट येणार आहे. आणि त्या पहाटेचं तेज तुझं संपूर्ण जीवन सुवर्ण करून टाकणार आहे. स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा ठेवली तर हरणं शक्य नाही. त्यांचं नाव ही तुमची ढाल आहे आणि त्यांचा आशीर्वाद ही तुमची तलवार. या दोन गोष्टी मनात ठेवा आणि मग बघा, कोणतीही अडचण, कोणतेही संकट, कोणतेही अंधार तुमच्या प्रकाशासमोर टिकणारच नाही. कारण आता तुम्ही चालत नाही, स्वामी समर्थ चालवत आहेत. तुमचं हृदय, तुमचं आयुष्य अजून पूर्ण झालेलं नाही, कारण अजून माझं बळ तुमच्या मागे आहे. तू जेव्हा थकलास, अश्रू पुसले तरीही चालत राहिलास, तेव्हा स्वामी हसून म्हणाले, हा माझा खरा भक्त आहे. त्याने परिस्थिती पाहून नाही तर श्रद्धा पाहून पाऊल टाकली आहे. एक पाऊल असतं श्रद्धेचं, पण त्यामागे असते स्वामींची 1000 पाऊलांची सावली. हीच तर सावली आता तुझ्या आयुष्यात तेज बनून उगम पावणार आहे. आजवर जे हरवलं ते परत मिळणारच आहे, पण त्याहून मोठं स्वतःवरचा विश्वास परत मिळणार आहे. स्वामींची कृपा ही अशीच असते. ती हरवलेली देत नाही फक्त, ती नवं काही घडवत असते. ते म्हणतात तुला जे हवंय ते मी देईन, पण तुला जे आवश्यक आहे ते मी अगोदर देणार. आणि म्हणूनच आज तुझं मन शांत आहे, कारण कुठेतरी तुला जाणवते स्वामींची योजना सुरू झाली आहे. स्वामी समर्थ हे फक्त संकटामध्ये नव्हे तर रोजच्या साध्या गोष्टीतही असतात. तू जरी एखादी चूक टाळलीस ते त्यांच्या मार्गदर्शनामुळे. तुला वाटलं आज मन थोडं हलकं वाटते, ते त्यांच्या उपस्थितीमुळे. त्यांनी तुला आयुष्यात कोणतेही ढोलताशे न वाजवता शांतपणे, स्थिरपणे बदलत घडवण्यास सुरुवात केली आहे. आणि तो बदल तुझं संपूर्ण अस्तित्व नवं करत आहे. कधी कधी वाटतं हे सगळं खरंच आहे का? स्वामींची कृपा खरंच माझ्यासाठी आहे का? तेव्हा उत्तर एकच, हो. कारण तू विचारतोयस म्हणजे तू त्यांना मानतोयस. आणि ज्याने एखादाही स्वामी समर्थ म्हटलं आहे त्याला ते कधी दुर्लक्षित करत नाही, ते तर खास आहे. स्वामी समर्थ यांची आठवण म्हणजे एकदाच घेतलेले नाव आयुष्यभरासाठी दिलेलं आहात. स्वामी तू माझ्या मागे राहा, माझ्या निर्णयामध्ये राहा, माझ्या मनात राहा, माझ्या यशामध्ये राहा, माझ्या चुका आणि अश्रूंमध्ये सर्वात जास्त राहा. कारण जेव्हा ते आपल्याला दुःखामध्ये आपल्यासोबत असतात तेव्हा दुःख राहतच नाही, ते आशीर्वादात परिवर्तित होतं. आणि मग आपण म्हणतो स्वामी समर्थ माझं जीवन तूच आहे. तुला वाटतं माझं आयुष्य खूप उशिरा सुरळीत होईल, पण मी म्हणतो तू जेव्हा मला पूर्ण स्वीकारतो मनापासून तेव्हा वेळच वेगळी वळण घेईल. स्वामींच्या कृपेने वेळही मऊ होते, संधीही वाढतात आणि आयुष्यातल्या अडकलेल्या गोष्टी आपोआप मार्गी लागतात. जसं बघितलं तर जग काहीच बदललेलं नसतं, पण आपण बदललेलं असतो स्वामी समर्थांमुळे. मन थोडं गोंधळलेलं असतं तरी स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या मनात स्फुरलेली ती एक शुभ भावना हीच तर माझं उत्तर असतं. कधी कधी आपण एखाद्या समस्येवर खूप विचार करतो, पण अचानक मन काहीतरी शांत वाटू लागतं. तो शांततेचा क्षण हे स्वामींचं उत्तर असतं. ते तर बोलत असतात, ते ऐकतात आणि योग्य क्षणी कृती करतात. त्यांच्या कृपेची भाषा ही मनाने ऐकायची असते, कानाने नाही. स्वामी समर्थांची कृपा ही कधी पैसा म्हणून मिळत नाही, कधी सगळ्या इच्छा पूर्ण करून मिळत नाही. ती आधी मन शांती देऊन येते, कारण शांत मन हे सर्वात मोठं साधन असतं यशाच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी. तुला जर मनापासून वाट असेल आता मला कोणीतरी समजून घ्यावं, तर लक्षात ठेव स्वामी समर्थ तुला पूर्णपणे ओळखतात, समजतात आणि प्रेमही करतात. कधी तू म्हणालास हे मी कधी मागितलं नव्हतं पण मिळालं, हेच तर त्या अदृश्य कृपेचं लक्षण आहे. स्वामी समर्थ कधी फॉर्म भरून देत नाही, ते थेट जीवनात सुधारणा करून देतात. कधी एखादा माणूस आयुष्यातून निघून जातो, कधी नवं दार उघडतं, कधी पायाखालची जमीन हलते. पण हे सगळं नकारात्मक नसतं,
हे बदल म्हणजे नव्या सुरुवातीची खूण असते. स्वामी समर्थांची कृपा ही तू जिथे आहेस तिथून तुला उचलून तू जिथे पोहोचायला हवा होतास तिथे नेते. पण त्या प्रवासात तुला संयम हवा, श्रद्धा हवी आणि स्वामींवर न तोडणारा विश्वास हवा. कारण ते म्हणतात, तुला मी पुढे नेईन, पण तू चालत न सोडू नकोस. हेच वाक्य प्रत्येक क्षणी मनात बाळग आणि मग पहा, तुझं जीवन स्वतःचं एक भक्तिगाथा बनून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा सगळं सोडून देवाकडे वगळतोस तेव्हा तुझं खरं उद्धार सुरू होतो. आपण खूप वेळा जगाकडून अपेक्षा ठेवतो, पण त्या अपेक्षा तुटतात. मग कुणीतरी आपल्याला अंतर्मनातून हलवतो. हा अनुभव म्हणजे स्वामींची पहिली भेट असते. ते आपल्याला मनाची सगळी झीज, थकवा आणि तडजोड शब्दांशिवाय समजून घेतात आणि मग सुरू होते तुझ्या जीवनातील खरी आशेची पहाट. कधी वाटतं, मी इतकं दिलं तरी माझ्या वाटेला कमीच का? तेव्हा स्वामी म्हणतात, तू दिलेलं मी मोजतोय, पण तुला द्यायचं वेळ अजून चांगलंच शोधतोय. त्यांची वेळ कशी उजेराची असते वाटते, पण ती चुकीची कधीच नसते. स्वामी समर्थ जेव्हा काही उशिरा देतात तेव्हा तेच तुम्हाला चिरकाला टिकणारं देतात. कदाचित एखादी गोष्ट उशिरा मिळाली, पण जेव्हा मिळाली तेव्हा तीच मोल अमर झालं. स्वामी समर्थांची कृपा ही चमत्कार म्हणून नाही, तर मनाच्या परिवर्तनासाठी येते. एखाद्याचं वागणं अचानक गोड होतं, एखादी जड नाती सुहास्य वाटतात किंवा अचानक कुठून तरी एखादी संधी पुढे येते. हे सगळं स्वामींच्या कृपेचं मौन स्वरूप असतं. ते फार नजरेत पडत नाही, पण अनुभवताना आतमध्ये थेट समाधान भिनतं. त्या समाधानातच असतं त्यांचं खरे अस्तित्व. स्वामी समर्थ हे केवळ आजच्या अडचणी सुलभ करत नाही, तर उद्याच्या यशाची पायाभरणीही करतात. ते म्हणतात, तुझं अंतर्मन ही सांभाळतो, पण तुझं भविष्यही मी बांधतो. आपण फक्त आपल्या समोरचा अडथळे पाहतो, पण स्वामी पुढचं संपूर्ण रस्ता उघड करत असतात. ते फक्त तुम्हाला चालण्यासाठी तयार करत असतात, कारण जिथं तुम्हाला पोहोचायचं ते कठीण ठिकाण खूप मोठं आहे. एक भावना हृदयात असू द्या, स्वामी तू आहेस म्हणून माझं जीवन चालतं आहे. माझं यश, माझा संघर्ष, माझी वाट पाहणं हे सगळं आता तुझ्या कृपेच्या अधीन आहे. कारण तू आहेस म्हणून मला भीती नाही, संदेह नाही, निराशा नाही. माझं प्रत्येक पाऊल आता फक्त एकच गोष्ट म्हणेल, जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तू आज जे गमावलं आहेस ते उद्या तुला नवं काही शिकवणार आहे. व आज रडलास, गोंधळलास, तुटल्यास, पण त्यातूनच तुझ्या मनाची मशागती झाली आहे आणि या पवित्र मातीवर स्वामी आता यशाचं बीज पेरणार आहे. तुझ्या जीवनात जे आता होतंय ते तात्पुरतं असू शकतं, पण स्वामी समर्थांनी ठरवलेलं भविष्य शाश्वत आणि तेजस्वी असणार आहे. त्यामुळे अजूनही थांबू नको, कारण तू थांबणार पण स्वामी अजून काम करत राहणार. कधी वाटतं मी योग्य आहे की नाही, स्वामींचं प्रेम खरंच माझ्यासाठी आहे का? तर स्वामी उत्तर देतात, तुझा दोष, तुझ्या चुका, तुझं अपयश हे मला अडथळा वाटत नाही. तुझं शुद्ध मन, तुझ्या श्रद्धेचा अश्रू हेच माझं ध्यान असतं. स्वामी समर्थ तुझ्याकडे परीक्षक म्हणून पाहत नाही, तर ते आईसारखं पाहतात. सगळं माफ करतात, समजून घेत आणि यश उभं करतात. तू कधीच एकटा नाहीस. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात नेहमी होते, आहेत आणि राहणार आहेत. फक्त कधी कधी त्यांचं अस्तित्व मौनात लपलेलं असतं. ते वाट पाहतात तू स्वतःच्या अंतर्मनाशी प्रामाणिक व्हावंस, मनापासून म्हणावंस, स्वामी आता फक्त तूच. तो क्षण म्हणजे तुझ्या जीवनात त्यांची प्रत्यक्ष भेट होते. तेव्हा न थांबता मनापासून पुन्हा पुन्हा म्हणत राहा, स्वामी समर्थ माझा सर्वस्व. स्वामी समर्थ यांचे एक वैशिष्ट्य असतं, ती अडचण काढून टाकत नाही. ते तुझ्यात ती अडचण पार करण्याचं बळ जागवक असतात. ते तुला यश न देता यश मिळवण्याची पात्रता देतात आणि याच पात्रतेच्या बळावर तू जेव्हा यशस्वी होतोस तेव्हा तू म्हणतोस, हे मी नाही केलं, ते फक्त स्वामी समर्थांचे करून घेतलं. आणि ही भावना म्हणजेच खरी भक्ती. आजच्या या प्रवचनातून एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, स्वामी समर्थ फक्त तुझं आयुष्य बदलण्यासाठी येत नाही, ते तुझ्या आयुष्याचं केंद्र बनण्यासाठी येतात. जेव्हा तू त्यांना पूर्ण मनात स्वीकारतोस तेव्हा ते फक्त साथ देत नाहीत, तर ते तुझ्या प्रत्येक श्वासामध्ये सामावून घालतात. मग आयुष्य कसाही वळण घेईल, तू पुन्हा पुन्हा उभा राहशील, कारण पाठीशी असेल एकच नाव, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, तू काहीही माग, पण मनापासून माग, कारण मी त्या हाकेला ओ देणार आहे. जेव्हा तू एक शांत रात्री न बोलता न रडता फक्त डोळे मिटून स्वामी असं म्हणतो, तेव्हा त्या एका उच्चाराने संपूर्ण ब्रह्मांड हलतं. ते एक साधं नाव नाही, ते एक अदृश्य सिग्नल आहे, ज्याने तुझ्या आयुष्यात अचानक बदल सुरू होतात. जेव्हा मागण्याचा संकोच ठेवू नको,
स्वामी समर्थ काहीही देऊ शकतात, पण तू मनापासून बोललं की हवं. आजवर जे हरवलं ते स्वामींच्या कृपेमुळे पुन्हा तुझ्या हाती येणार आहे, पण अधिक परिपक्व स्वरूपात. ते म्हणतात, मी तुझं नुकसान परत करेन, तर त्याहून अनुभवाने तुला शहाणपणही करेन. कारण स्वामी समर्थ केवळ वस्तू देत नाही, ते त्यामागचं समजून घेण्याचं सामर्थ्य देतात. म्हणून आज जे सुटलंय ते उद्या सदृढ होणार, परत येणार आहे. फक्त थोडं संयम ठेव, कारण स्वामींच्या कृपेला उशीर असतो, पण नकार कधीच नसतो. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनात चालताना अचानक कधी कधी वाट चुकल्यासारखी वाटते, पण लक्षात ठेव, ज्याच्या मागे स्वामी असतात त्याला दिशा न हरवता अनुभव मिळतो. स्वामींना वाटचाल दाखवायची नसते, ते तुझ्या अंतर्मनात वाट निर्माण करतात. ते एकटं सोडत नाहीत, ते बोलत नाहीत, पण तू प्रत्येक अडथळ्यावर मात केलीस, त्यांचं श्रेय त्यांच्या शब्द उपस्थितीला जातं. स्वामी समर्थ हे अशी शक्ती आहेत जी आपल्यात असते, पण संकट आपल्यावरच आपल्याला यांचं भान येतं. ते म्हणतात, मी तुझ्याच बरोबर आहे, पण संकट आले की तुला ते जाणवेल. हे ऐकून काही न वाटतं का? मग संकट यावेत, पण लक्षात ठेवा, संकट नाही आली तर आपण स्वामी समर्थापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे संकट आपल्यावर काबू नका, तर ते त्यांच्या कृपेचं आगमन असतं. जीवनात कोणतेही वळण असो, स्वतःला एकदा आरशात बघा आणि मनात म्हणा, माझ्या मागे कोण आहे ना माहीत आहे, किंवा माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत हे नक्की. ही भावना रोज सकाळी बाळगा, रोज रात्री झोपताना त्यांना सांगा, स्वामी मला आजही तू सावरणार, उद्याही तू सावरणार. ही नातं एकदा हृदयाशी जोडलं की मागचं कधीच एकटं वाटत नाही आणि आयुष्य प्रत्येक विजयाकडे जातं. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.